पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले। रुग्णालयामध्ये बेडवर रुग्णाऐवजी कुत्रा दिसतोय। खोडाळा आरोग्य केंद्रातला हा धक्कादायक प्रकार आहे। पालघरमधलं आरोग्य व्यवस्थेचं काय वास्तव आहे ते आता समोर आलेलं आहे। या खाटांवर श्वान आपल्याला दिसतोय आणि या व्हिडिओ नंतर आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। प्रशासनाचा हा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आणि त्यामुळे आता चौफेर टीका केली जाते। कुत्र्यांच्या वावरामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तर पालघर जिल्ह्यामध्ये याआधी सुद्धा आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने आहे याचे अनेक नमुने अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा तिथला हा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि त्याचबरोबर रुग्णांनी संताप व्यक्त केलाय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील। हर्षद, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर संताप व्यक्त होतोय, काय नेमकं सांगण्यात आलेलं आहे रुग्णालय प्रशासनाकडून? नक्कीच हा धक्कादायक असा प्रकार आहे। आरोग्य व्यवस्थेची 3-13 नेहमीच वाचलेले पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच हा जो व्हिडिओ जेव्हा समोर आल्यानंतर पुन्हा हे अधोरेखित झालेले की पालघर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था कशी असेल या संदर्भात रुग्णालय व्यवस्थापनाशी आपण संपर्क साधलेला आहे। मात्र त्यांनी समाधानकारक किंवा कुठलंही उत्तर आपल्याला दिलेलं नाही। कारण त्यांची जी लक्तर आहेत आरोग्य व्यवस्थेची ती ह्या व्हिडिओमुळे समोर आलेली आहेत। कारण एका साईडला आपल्याला बघितलं तर आरोग्य व्यवस्थेवर इतका मोठा खर्च होतो, मात्र प्रत्यक्षात जे बेड आहे जिथे रुग्णांना आपण ऍडमिट करतो त्या रुग्णांवरच जर श्वान बसत असतील म्हणजे तिथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही। त्यामुळे नक्कीच हा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पालघरमधल्या खोडाळा आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत। कशा पद्धतीचा हा रुग्णालयाचा कारभार चालतो हे आपण पाहतोय, कारण या खाटेवर आपल्याला रुग्ण नाही तर कुत्रा दिसतोय।